येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटने जोरात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी पोलादपूर निवडणूक कार्यालयात आपले अर्ज सादर केले। लोहारे जिल्हा परिषद गटातून श्री चंद्रकांत कळंबे, कापडे जिल्हा परिषद गटातून डॉक्टर निलेश काशीनाथ कुंभार, लोहारे पंचायत समिती गटातून अनिता अनिल भिलारे, कोतवाल पंचायत समिती गटातून अविनाश शिंदे तर कापडे पंचायत समिती गटातून अनिल हनुमंत दळवी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी राठोड मॅडम यांच्याकडे दाखल केले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार भरत गोगावले म्हणाले की पंचायत समिती तसेच दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। पक्षाकडे उमेदवाराची इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचा योग्य सन्मान केला जाईल। सर्व शिवसैनिक, माता भगिनी आणि मतदार बंधूंनी आतापासूनच कामाला लागावे। जिथे कुठे आपले नातेवाईक असतील त्यांनाही धनुष्यबाणासमोर मतदान करण्याचे आवाहन करा। येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना हा एकमेव मोठा पक्ष ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवारसह पल्लवी निकम, मी 24 तास, पोलादपूर। 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीचे 3 पंचायत समितीचे अर्ज दाखल केले। आपण सगळ्यांनी पाहिलं, हे तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। बऱ्याच जणांनी देव पाण्यात बुडवलेले आहेत। मगाशी मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमचेच मित्रपक्ष आज आमच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत। आम्ही त्यांना दाखवून देऊ की आम्ही मंत्री महोदयांनी केलेला विकास, या 3.5 वर्षामध्ये केलेला विकास आणि त्या विकासाचा प्रचिती या ठिकाणी जनसागर आज फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक या ठिकाणी उपस्थित राहिली, स्वयंघोषित एका आदेशावरती उपस्थित राहिली। याच्यामध्येच आमचा विजय निश्चित आहे, कारण आम्ही केलेली कामं, लोकांची सेवा, ती येणाऱ्या 5 तारखेला लोक आम्हाला निवडून देऊन, मला तर 4थ्यांदा, जसं भरत गोगावलेंना 4थ्यांदा निवडून दिलं तसं मला 4थ्यांदा या ठिकाणी निवडून देऊन माझ्यासोबतचे असणारे आमचे निलेश कुंभार आणि 4ही पंचायत समिती सदस्य यांना निवडून देऊन निर्विवाद बहुमत शिवसेनेचा पंचायत समितीवरती गेल्या अनेक वर्ष मधल्या काळामध्ये भगवा नव्हता, तो या ठिकाणी फडकवून रायगड जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकला जाईल। यासाठी या पोलादपूरचे 2 शिलेदार त्या ठिकाणी जातील हा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब, तसेच युवकांचे प्रेरणास्थान विकासशेठजी गोगावले साहेब यांच्या आदेशाने आणि जनतेच्या मागणीनुसार मला पंचायत समिती कापडेगणमधून शिवसेना पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल प्रथमतः मी सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो। आणि माझे प्रतिस्पर्धी किंवा इच्छुक उमेदवार होते त्यांनी माझ्यासाठी एक पाऊल मागे आल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। आणि आज जे मला पक्षाने आणि जी संधी दिलेली आहे तिचं मी नक्कीच सोनं करीन। आणि जे जनतेने विश्वासाने माझी उमेदवारीची मागणी केली त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची मी नक्की काळजी घेईन। मंत्री महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून शिक्षणाला आणि तरुणांना कुठेतरी प्राधान्य दिले आहे, त्यांच्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानतो। आपण केंद्रामध्ये महायुतीमध्ये आहोत, राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत, पण इथं ज्यांना काहीतरी अडचणी आहेत तर हरकत नाही आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काय ना, आपण आपलं काम करू ते त्यांचं करतील, जनता काय करते ते आपल्यावरती अवलंबून। म्हणून माझे कार्यकर्त्यांना विनंती, हीच ती वेळ आहे, कोणाच्या छोट्या मोठ्या भूलथापाला बळी पडू नका, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका। आणि म्हणून आज चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषद उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत, त्यांच्या इथे अविनाश शिंदे, आमच्या अनिताताई अनिल भिलारे, 2 पंचायत समिती, 1 जिल्हा परिषद। वरच्या पट्ट्यात आमचा डॉक्टर निलेश कुंभार आणि अनिल दळवी हे दिलेले आहेत। एक पार जो पुढचा आहे 10 गाव आणि पलीकडचे 4 गाव, 15 गाव, असे 10, 15, 23 ते 4, ठीक आहे, 30 गाव करू, सगळे 30 गाव। तर त्यांना संध्याकाळपर्यंत तुम्हाला ते आम्ही रिपोर्ट करतो, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देत असतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.